वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। श्लोक क्रमांक 41 अध्याय 2 41 आपला श्लोक चालला। व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना। त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी एक 7-8 ओव्या सांगितलेल्या आहेत। ऐका मी त्या बोट फिरवा त्याच्यावर देतो। जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना अनिका सारिका बहुवसु जैसा न जोडे परिसु का अमृताचा लेशु दैव गुणे तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसे तैसा गंगेसी उदधी निरंतर तैसा ईश्वरा वाचुनी काही जे अनेकलानी नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी ये रीते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर स्पष्टीकरण केलेलं आहे। काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज या श्लोकातून की हे अर्जुना येथे म्हणजे कुठे बुद्धियोगात बुद्धियोगाचे चिंतन चाललंय होतं ना आपलं काम म्हणजे निष्काम कर्मयोगाचं येथे निश्चयात्मक बुद्धी एकच आहे। या निष्काम कर्मयोगामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच आहे कारण अनिश्चयी पुरुषांच्या बुद्धीला भेदाचे आहे। अनिश्चयी म्हणजे एक निश्चय न झालेले जे पुरुष असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। काय श्लोक आहे सरळ सरळ अर्थ त्याचा असा या निष्काम कर्मयोगामध्ये त्याची बुद्धी स्थिर आहे तो निष्काम योगी ज्याची बुद्धी अस्थिर आहे म्हणजे एका ठिकाणी कधीच केंद्रित होत नाही हे पण करायचंय ते पण करायचंय ते पण करायचंय ते पण करायचं सगळंच करायचंय सगळ्याचाच गोंधळ अशी जी बुद्धी आहे ती अनिश्चितता आहे अनिश्चयात्मक त्याला म्हणूया। आपण मागच्या श्लोकात पाहिलं होतं नेहाभिक्रमणो शास्ती बुद्धिर सांख्ये बुद्धिर योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधन प्रहास्यसि। काय सांगितलं होतं की आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती तुला सांगितली आहे। आता निष्काम कर्म कसे करावे याचं वर्णन करतो ते ऐक हे पार्था। जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील। 2 श्लोक मागच्या वेळेस पाहिजे होते। पहिल्या श्लोकात अर्थ सांगितला होता की आतापर्यंत तुला
सांख्ययोग सांगितलं होता, पण मी आता तुला निष्काम कर्मयोग सांगतोय. हा निष्काम कर्मयोग थोडा जरी आचरलास तरी त्याला तुला त्याचं मोठं फळ मिळेल. पुढच्या श्लोकात सांगितलं होतं की या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. हा निष्काम कर्मयोगामध्ये एखादं कर्म चालू केलं ते शेवटापर्यंत गेलंच नाही. काय झालं? शेवटापर्यंत ते कार्य गेलंच नाही, तरी पण प्रारंभ केला म्हणजे सुरुवात जरी केली तरी त्या कर्माचा नाश होत नाही, विघ्नही येत नाही. या निष्काम कर्मयोगामध्ये कुठली संकट पण येत नाही. त्याचं थोडस जरी आचरण केलं तर मोठ्या भयापासून आपलं संरक्षण होतं. कर्म करत्याचं म्हणजे जो कर्म करणार आहे त्याने या निष्काम कर्माचा योग जर अंगीकारला तर त्याचं मोठ्या मोठ्या संकटांपासून पण रक्षण होतं, असं भगवान अर्जुनाला सांगतात. समजतंय काय सांगत आहे? निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? म्हणजे त्याचं फळ आहे. फळ काय? मागच्या वेळेस सांगितलं की विसरले सगळं. जे काय आपण जे काम करणार आहे ना त्याचं पापही नाही आणि पुण्यही नाही. निष्काम कर्म केलं तर त्याचं थोडं जरी केलं बरोबर. निष्काम कर्म केल्यानंतर त्याचं पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही, लाभही नाही, हानी नाही, सुख नाही, दुःख नाही. पण निष्काम कर्मयोग म्हणजे काय? ते केल्यानंतर तुम्हाला हे होणार हे कळलं, पण ते म्हणजे काय? काय म्हणला मग? म्हणजे ते काम केल्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल कुठलं हे काम केल्यानंतर फळाची अपेक्षा. हा, हे महत्वाचं. कुठलंही कर्म केल्यानंतर त्याच्यातून फळाची अपेक्षा न ठेवणं हे काय झालं? निष्काम. निही त्याचा या निष्कामचा संधी विग्रह कसा होतो? नि विसर्ग. निही म्हणजे नाही, काम. निष्काम म्हणजे काम म्हणजे काय? काम केल्यानंतर इच्छा, अपेक्षा, त्याच्यातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा त्याला अर्थ असा होतो. म्हणजे ज्याला कामना नाही, ज्याची कामना केली जात नाही असं निष्काम कर्मयोग. मग ते कुठलंही काम असू द्या, कुठलंही काम की त्याच्यातून फळाची अपेक्षा नाही, तो काय झाला? निष्काम कर्मयोग. मग तुम्ही शाळा शिकताना, खेळताना, व्यापारी व्यवसाय काम धंदा करताना, अध्यात्माची साधना चालताना, वेगवेगळे ग्रंथ वाचताना, वारी करताना, व्रतवैकल्य करताना, देवाच्या पाया पडताना, देवाची उपासना करताना, पूजा अर्चा करताना, यज्ञ यागादी करताना, जे म्हणून कुठलंही कर्म केलं की त्याच्यातून काय करायचं? फळाची अपेक्षा न ठेवणं हा काय झाला? निष्काम कर्म. त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे हे आपल्या हातात आहे का? मग काय मिळणार आहे हे आपल्या हातातच नाही, तर त्याच्याबद्दल आपण अपेक्षा ठेवणं म्हणजेच आपल्याला काय आलं? कर्माचा गुंता तयार झाला. अपेक्षा ठेवली, अपेक्षा जर पूर्ण झाली तर मग काय होणार? वा 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 वा, आनंद झाला, सुख झालं. आणि जर अपेक्षा पूर्ण झाली नाही तर नाराज होणार, दुःख होणार, मग तू स्ट्रेस येणार. म्हणून भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की थोडं जरी तू आचरण केलं याचं काय? थोडं जरी. जेथन संचरित पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेपन लगती जेथ अर्जुना ते पुण्य वसे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. हे जे निष्काम आहे कर्मयोग अल्पची, अल्प म्हणजे थोडस, बुद्धी प्रकाशे, त्या निष्काम कर्माची जर बुद्धीमध्ये प्रकाश पडला तरी अशेषही नासे संसार भय. संसार भयातून आपली मुक्तता होते. म्हणजे अगदी जन्म मृत्यू पासून पण आपली त्या भयातून मुक्तता होते. असं मागच्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं होतं. आठवतंय का? फक्त माना हलवू नका. जर हे परत तुम्हाला आठवलं कधी जेव्हा तुम्ही घरी गेल्यानंतर वाचाल तेव्हा, नाहीतर फक्त मला तोंड दाखवण्यासाठी जर आले त्याला काय अर्थ नाही. माऊली काय विराज, घरी गेल्यानंतर अभ्यास केला पाहिजे. आणि हे काय आपलं असं शाळेतल्या अभ्यासासारखं नाहीये किंवा ते पाठ करायचंय किंवा दुसऱ्याला सांगण्यासाठी, अजिबात नाही. ते विसरू द्या, ओवी श्लोक विसरू द्या, त्यातला अर्थ लक्षात आला पाहिजे. तुम्हाला नाही सांगता आलं दुसऱ्याला हरकत नाही, त्यातला अर्थ महत्वाचा आहे. नाही, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. काय म्हणतात?
अनुभवावी. अनुभव घेणं म्हणजे काय? जगणं. त्यातला काय आपल्याला नेमकं आपल्याला अनुभव काय मिळतोय, आपल्याला काय समजतंय, अशा रीतीनं ती ओवी जगणं हे अपेक्षित समजणं. एक तरी म्हणजे एकच नाही करायची. संत म्हणले एक तरी म्हणून आपण एकच धरून बसायचं का? एक तरी म्हणतात. तरी आल्यानंतर याच्यापेक्षा अधिक सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणून लक्षपूर्वक आहे. आता पुढचा आहे का फार त्या ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर सांगतात. आजचा श्लोक आहे व्यवसायात्मिका बुद्धी रेखे हे कुरुनंदन. कुरुनंदन म्हणजे काय? अर्जुन. नंदन म्हणजे मुलगा. कुरु वंशात, कौरवाच्या वंशात हा अर्जुनाला सांगतात. बहुशाखा अनंताश्य बुद्धयो अव्यवसायिनाम. काय म्हणतात? या अर्जुना, येथे बुद्धियोगात म्हणजे या निष्काम कर्मयोगात, बुद्धियोगात निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. निश्चयात्मक बुद्धी एकच आहे म्हणजे ईश्वरनिष्ठ, भगवंतावर दृढ विश्वास असलेली निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. या संपूर्ण निष्काम कर्मयोगामध्ये एकच बुद्धी म्हणजे त्या बुद्धीचं टार्गेट फक्त एक, काय? निष्काम कर्म. की मला कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. हा काय झाला? एकच एकनिष्ठ. त्या दिवशी आपण म्हणतो ना कुशाग्र, नाही का? कुशाग्र म्हणजे काय? कुश म्हणजे गवत, गवताचं एकदम टोक म्हणजे काय? अग्र म्हणजे कुशाग्र. कुशलाचं टोक कसं बारीक असतं, त्याच्यावर एकाग्र बुद्धीनं असणं, त्याला निश्चयात्मक. ती बुद्धी एकच आहे. कारण अनिश्चयी पुरुषांच्या बुद्धीला भेदाच्या अनेक पाठी फुटलेले असतात. इतर जे अनिश्चयी ज्यांचा निश्चय झालेला नाहीये त्या पुरुषांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे फाटे फुटलेले असतात. त्यांच्या मनात वेगवेगळे विषय असतात. जसं मग असं म्हटलं आपण सगळंच करायचं, हे पण करायचंय, ते पण करायचंय, मला चांगलं पण राहायचंय, पण मला वाईट व्यसन पण करायचं. होईल का? मला सुख तर पाहिजे पण माझ्याकडनं पाप पण मला सुटत नाही. होईल का? वेगवेगळ्या ठिकाणी बोलतेला असतो. मला ज्ञानेश्वरीला पण यायचंय पण मला पोरांबरोबर खेळायला पण जायचं. त्याचं शरीर इथं, मन तिकडं, अनिश्चयात्मक बुद्धी. जिथं अध्यात्मशास्त्र सांगतो तुम्ही जिथे असा तिथे परिपूर्ण असलं पाहिजे. जिथे कुठे असाल तिथं पूर्ण एकाग्र असलं पाहिजे. तिथं बाकीचा विसर पडला पाहिजे. तुम्ही जेवताय तर पूर्ण जेवणाकडे लक्ष. तुम्ही टीव्ही पाहताय पूर्ण वेळ टीव्हीकडे लक्ष. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकताय पूर्णपणे ज्ञानेश्वरीकडे लक्ष. तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय पूर्णपणे सांगण्याकडे लक्ष. तुम्ही झोपताय पूर्णपणे झोपण्याकडे लक्ष. तुम्ही शाळेत गेले पूर्णपणे शाळेत लक्ष. समजतंय? तुम्ही सायकल चालवताय पूर्णपणे सायकलवर लक्ष. जे म्हणून करा त्यावेळेस इथं पूर्ण असलं पाहिजे. आता इथं तुम्ही पूर्ण आहात का? आहे ना? खात्री नाही का तुला? इथं आता तुम्ही ज्ञानेश्वरी आले पूर्ण इथं आहे का? इथं आता सगळ्याचा विसर पडला पाहिजे. बाकीचं काही जग आहे हे विसरलंच पाहिजे आपण, तेव्हा आपल्याला ज्ञानेश्वरी समजेल. म्हणून निश्चयात्मक बुद्धी सांगितली की जे इतर अनिश्चयी सकाम पुरुष आहेत. निष्काम म्हणजे काय? की ज्याला इच्छा नाही, फळाची इच्छा नाही, तो निष्काम. आणि ज्याला फळाची इच्छा आहे तो सकाम, कामासहित. स म्हणजे सहित, काम, काम म्हणजे इच्छा, अपेक्षा, तृष्णा, वासना याच्या सहित जो आहे तो सकाम. त्याची बुद्धी अनिश्चयी असते. आता ज्ञानेश्वर महाराज कसं सांगतो बघा. अर्थ समजला श्लोकाचा? की जो निष्काम कर्मयोगी आहे त्याची बुद्धी काय असते? स्थिर असते. आणि जो सकाम पुरुष आहे, पुरुष म्हणताना जो माणूस, व्यक्ती, स्त्री पुरुष कोणी असो, त्याची बुद्धी काय असते? अस्थिर असते, सकाम असते. निष्काम असलेल्या व्यक्तीची बुद्धी स्थिर असते आणि सकाम असलेल्या पुरुषाची बुद्धी अस्थिर असते. वेगवेगळ्या ठिकाणी ती विचार भरकटत असते. शाळेत शिकवताना जेव्हा आपल्याला समजत नाही याचा अर्थ काय? आपल्याला समजत नाही याचा अर्थ आपली बुद्धी तिथे नाही. आता ज्ञानेश्वरी सांगताना डोक्या उडून जाते याचा अर्थ काय? आपली बुद्धी तिथे. जर आपली बुद्धी तिथे स्थिर असेल तर आपल्याला ते समजलंच पाहिजे. हा त्याचा सरळ सरळ अर्थ. आता ज्ञानेश्वर महाराज समजून सांगतात आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणून ये म्हणतात. अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना, जैसी दीपकळिका धाकुटी. धाकुटी म्हणजे धाकटी. धाकटी म्हणजे हा
हा लहान नाही का, ज्येष्ठ म्हणजे मोठा, धाकटा म्हणजे लहान, धाकुटी म्हणजे लहान. जैसी ज्याप्रमाणे दीपकळिका, दीपकळिका म्हणजे दीपकळिका दिवा, पण ती दीपकळिका दीप नाही का, देव म्हणतो की नाही. जैसी दीपकळिका धाकुटी, दिवा काय असतो, बारीक असतो, छोटासा असतो. परी बहु तेजा ते प्रगटी, परंतु तो बारीक असलेला दिवा पण त्याचा प्रकाश मात्र अधिक देतो. बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे कुटी, म्हणून हे त्याप्रमाणे जसं दिव्याची ज्योत लहान असते, दीपकळिका म्हणजे दिव्याची ज्योत, दीपकळिका, कळी म्हणजे पूर्ण फुल वेगळं आणि त्याची कळी वेगळी. कळी किंवा त्याला काय म्हणतो आपण, पाकळी, पूर्ण फुला असतं फुलावरचं, त्याला एक एक पाकळ्या असतात. तसं दिवा पूर्ण आहे आणि त्याची कळिका म्हणजे ज्योत छोटी असते, दिव्यापेक्षा छोटी असते, पण प्रकाश मात्र मोठा देते. ज्ञानेश्वर म्हणून याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते, पण दूरवर पुष्कळशा प्रकाश ती तेज प्रकट करते. त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प जरी असली, बुद्धी थोडी जरी असली तरी तिला लहान म्हणू नये, थेकुटी मानू नये. थेकुटी म्हणजे पण लहान. समजलं का? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सकाम आणि निष्काम. निष्काम असलेल्या पुरुषांमध्ये ही सद्बुद्धी असते, सकाम असलेल्या पुरुषांमध्ये ती दिसत नाही. ती थोडी जरी असली तरी तिला अगदी लहान मानू नये, कारण की छोटासा विचार असतो चांगला, पण तो आपल्या जीवनात मोठं कार्य करतो. समजतंय? काय समजत? समजते ना? जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. दिव्याच्या वातीप्रमाणे बुद्धी थोडी जरी असली तर तिला लहान समजू नये, कारण ती त्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे मोठा प्रकाश निर्माण करते. पार्था बहुती परी हे अपेक्षित जे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. ज्ञानेश्वर महाराज अर्जुना, विचार प्रवीण पुरुष हिची म्हणजे सद्बुद्धीची, हिची म्हणजे कोणाची, सद्बुद्धीची. विचार प्रवीण पुरुष जो विचारी पुरुष आहे, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतो, चांगला वाईट काय, खरं खोटं काय, मान अपमान काय, लाभ हानी काय, याचा विचार करणारा जो पुरुष आहे, जो व्यक्ती आहे, तो काय करतो, या सद्बुद्धीची अनेक प्रकारे इच्छा अपेक्षा करत असतात. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी. विचारशुरी म्हणजे काय, विचारवान पुरुष कशाची अपेक्षा करतात, विचारशील पुरुष कशाची अपेक्षा करतात. अरे आता सांगितलं की सद्बुद्धीची अपेक्षा करतात. देवाकडे गेल्यानंतर काय मागितलं जातं, सुख ठेव, सुखात ठेव. देवाकडे गेल्यानंतर एकच मागायचं की सद्बुद्धी दे. काय म्हणतात, सद्बुद्धी दे. बुद्धीचे पण प्रकार मानले जातात, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धी काय करते, चांगल्या काम करण्याकरता आपल्याला प्रेरित करते, आणि दुर्बुद्धी म्हणजे वाईट विचार. एखादं चुकीचं काम घडलं की माणूस काय दुर्बुद्धी सुचली त्याला, चप्पलच पळून गेली, धरला चौकदाराने ठोकला त्याला, काय झालं, दुर्बुद्धी. संत पण एकडे म्हणतात दुर्बुद्धी दे म्हणा कदा नुपुज नारायणा. हे भगवंता नारायणा, मला दुर्बुद्धी कधी सुचू देऊ नकोस. आपल्या जीवनातली हानी दुर्बुद्धीनेच होते. वाईट विचार, सत्संगापासून बाहेर जाणं ही दुर्बुद्धीच आहे. चांगल्या विचारांची आवड न वाटणं हे काय झाली, दुर्बुद्धीच आहे. पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारी जो पुरुष असतो तो सद्बुद्धीची अपेक्षा करतो की जी जगामध्ये दुर्लभ आहे. आता आपण जे म्हणतो ज्ञानेश्वरीला कमी असत, रोचत नाही, कारण का ती सद्वासना कमीच आहे. कमी लोकांच्याच बुद्धीमध्ये तो प्रकाश येतो की आम्हाला काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे, काहीतरी चांगलं वागलं पाहिजे, आणि त्या सगळ्यांची धाव वाईटाकडेच आहे. हे का नाही, बैलगाडावरती अजून पुन्हा क्रिकेटवरती नको त्या गोष्टींमध्ये जी काय दुर्बुद्धी आहे ती सगळ्यांकडे आहे. सद्बुद्धी मात्र दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. महाराज पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. विचारी पुरुष या
सद्वासनेची अपेक्षा करतात. आणि का सारिका बहुवसी जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेश उदय गुणे. हे एकदम शांत बसायचं. जर बडबड केली तुला मागे बसून तुझ्या मागे बस. तू चुळबुळ करणार तुझ्या मागे बस. पटकन सर मागा अंतर ठेव. सर मागा इकडं सर. बस व्यक्तित्व सर. आता इकडे लक्ष द्या. अजिबात तिच्याकडे लक्ष देऊ नका. दुर्बुद्धीकडे लक्ष देऊ नये माणसं. सद्बुद्धीकडे लक्ष द्यावं. काय करावं? सद्बुद्धीची अपेक्षा करावी की मला ईश्वराकडनं काय मागायचं असेल तर सद्बुद्धी मागवावी. सद्बुद्धी मागितली की सगळी कामं चांगली होतात. आपल्या जीवनात ज्या ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्याची सुरुवात कुठून होते? विचारातून होते की नाही? विचार कुठून येतो? बुद्धीतून येतो. चांगला विचार स्फुरला चांगल्या क्रिया होणार. चांगली क्रिया घडली त्याचं फळ पण चांगले मिळणार. पण वाईट विचार सुचला, वाईट विचाराचा परिणाम वाईट कर्म, वाईट कर्माचं फळ वाईट फळ. लक्षात येते? ही साखळी कुठपर्यंत जाते? विचारांपर्यंत. आणि विचार जातात बुद्धीपर्यंत. बुद्धी निश्चयात्मका म्हणजे निश्चयात्मिका आहे म्हणजे काय? ती परमात्म्याशी एकनिष्ठ असलेली एकाग्र असलेली बुद्धी जी आहे तिची अपेक्षा संत करतात की जी जगामध्ये दुर्लभ आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि का सारिका बहुवसी. काय म्हणतात? ज्याप्रमाणे दगडासारखा दिसणारा परीस दगडाप्रमाणे विपुल आणि पाहिजे तेवढं मिळत नाही. अमृताचाही कण सुदैवानेच प्राप्त होतो. दोन गोष्टीचं उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ही सद्बुद्धी किती दुर्लभ आहे. आता आपण आपल्या किती मित्रांना सांगतो ज्ञानेश्वरीचं किंवा कितीतरी मित्रांना सांगतो की तुम्ही मांसाहार करू नका, व्यसन करू नका, वाईट गोष्टी करू नका, रोज नामस्मरण करा, हरिपाठ वाचा, सत्संग करा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा, आपल्या जीवनातली कर्म शुद्ध करा, चांगली करा, चांगलं बोला, चांगलं राहा. बोलतो की नाही? पण त्यांच्यामध्ये परिणाम दिसतो का त्या प्रमाणात? नाही दिसत. आता तुम्ही तुमचं पण तपासायचं बरं का. या गोष्टी जेव्हा आपण सत्संगात बोलतो तेव्हा आपल्यामध्ये किती बदल झाला. हे बदल होण्याची कारण दोनच होण्याचे किंवा न होण्याचे. सद्बुद्धी आणि दुसरी दुर्बुद्धी. दुर्बुद्धी आपल्याला चांगल्या गोष्टी सुचू देत नाही आणि सद्बुद्धी वाईट गोष्टी सुचू देत. दोन्हींचं वैर आहे. एक चांगली आणि एक वाईट. चांगली बुद्धी नेहमी चांगलं कर्म करायला लावते, वाईट बुद्धी नेहमी वाईट कर्म करायला लावते. आता वाईट गोष्टी विपुल प्रमाणात आहे सगळीकडे. दगड आहेत, दगड किती आहे? सगळीकडे दगड आहे. दगडा तोटा आहे का? गोट्यांचा दगड, गोट्यांचा तोटा आहे. सगळीकडे नदीच्या कडेला गेलो तर सगळीकडे काय होते? गोटेच गोटे, दगडीच दगडी. दगडाच्या काळात गेलो कुठं पण जा दगड सगळीकडे भेटतात. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि का सारिका बहुवसी परंतु दगडासारखाच दिसणारा जैसा न जोडे परिसू. दगड सगळीकडे भेटतात परंतु त्या दगडासारखाच भेटणारा परीस तो सगळीकडे भेटतोय का? परीस म्हणजे काय माहिती का? काय नाही, निसना वेगळा. निसना म्हणजे काय? त्याला धार लावण्याकरता ते लावले जाते. निसना वेगळा. परीस हा शास्त्रानं एक सांगितलेला दगड आहे. तो नाही, तो निसना. आपल्या ग्रामीण भाषेत निसना त्याला धार लावण्यासाठी वापरला जातो. त्याच्यात बारीक बारीक कण असतात की जे घासले धार, कोयता, वेळा, तलवार किती धार चकाकत होते म्हणजे लोखंडाला ती उघडवत. परीस म्हणून प्रवचन कीर्तन ऐकायचे असतात. बारीक लक्ष ठेवायचं. कीर्तनाला गेलं की ऐकायचं असतं की कुठला दृष्टांत, कुठली गोष्ट. परीस म्हणजे काय? असं एक दगड आहे की ज्याला लोखंडाचा स्पर्श झाला की त्या लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. जर आपल्याला मिळालं तर किती मजा. कामच करायचं नाही, फक्त दगड घ्यायचा, घासायचा नाही, फक्त लावायचं लोखंडाला. 1 किलो लोखंड आणलं किती रुपयाचं? 60-70 रुपयाचं किलो. त्याला दगड लावायचा. 1 किलो लोखंडाचं 1 किलो सोनं झालं किती रुपयाचं? 10 लाख.
10 लाखाचं काय कोटीत जाईल ते. 10 ग्रॅम आता लाख रुपयाला आहे. 100 ग्रॅम 10 लाख झाले. लक्षात येते उदाहरण काय दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. गोट दगड सगळीकडे आहे पण त्या दगडासारखा असणारा जो परिस आहे तो काय आहे दुर्मिळ आहे. भेटला का आतापर्यंत कोणाला? एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एकाला भेटला होता परिसा भागवत. कोणाला? परिसा भागवताला दगड भेटला होता. तो रुक्मिणी मातेने दिला होता म्हणून त्याचं नाव परिसा भागवत पडलं. दुर्मिळ आहे ते चरित्र आपण पाहूया नंतर आपल्या ज्ञानेश्वरी अभ्यासायची. म्हणून एक मुद्दा लक्षात आला. उदाहरण काय देतात ते दगडासारखा असणारा जो परिस आहे तो कसा आहे दुर्मिळ आहे. तशी सद्बुद्धी जी आहे ती काय आहे दुर्मिळ आहे दुर्लभ आहे. आता तुम्हाला ठरवायचंय तुम्ही तुमचं परीक्षण करायचंय की तुमच्याकडे सद्बुद्धी आहे का दुर्बुद्धी आहे. जर सद्बुद्धी असेल तर ईश्वराची केवढी मोठी कृपा आहे की एवढ्या सगळ्या वाईट विचारांच्या माणसांमध्ये तुम्हाला ईश्वरानं सद्बुद्धी दिली. त्या सद्बुद्धीचा चांगला वापर करता आला पाहिजे. त्या सद्बुद्धीला अजून धारदार बनवलं पाहिजे. त्या सद्बुद्धीनं लोखंडाचं जसं परिसानं सोनं केलं तसं सद्बुद्धीनं आपल्या जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीला आलो आपण. ज्ञानेश्वरी ऐकायला प्रवचन कीर्तनाला गेलो आपण. गळ्यात माळ घातली पांडुरंगाचे भक्त झालो म्हणजे काय झाले आपल्याकडे सद्बुद्धी आहे. आता त्या भक्तीचं आचरण करणं म्हणजे काय करणं जीवनाचं सोनं करणं. चांगलं वागणं चांगलं पिणं चांगलं खाणं चांगलं राहणं आपल्यामुळे कोणाचं नुकसान न करणं कोणाची निंदास्तुती न करणं. आपलं कर्तव्य कर्म आपण परमात्म्याची सेवा म्हणून निष्कामतेनं करणं. लक्षात नाही सद्बुद्धीनं आपल्या जीवनाला निष्काम बनवणं म्हणजे काय झालं आपल्या जीवनाचं सोनं झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनेका सारिका बहुवसी जैसान जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. अमृत पण मानलेलं आहे. अमृत म्हणजे काय की जे पेल्यानंतर काय होतं माणूस काय होतो अमर होतो. अमृत मृत म्हणजे मरण. अ म्हणजे नाही. जे पिल्यानंतर मृत्यू होत नाही असा काय आहे अमृत आहे. ते अमृत कुठून भेटलं माहितीये का? तेव्हा देवांनी आणि राक्षसांनी समुद्र मंथन केलं त्याच्यातून एक निघालेलं रत्न आहे अमृत. विष पण समुद्रातून निघालेलं आहे. विष कुणी पिलं? भगवान शंकरांनी. आहे की जगाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून भगवान शंकरांनी ते विष पिलं आणि आपल्या कंठामध्ये धारण केलं. जसं कंठात गेलं तसं त्यांचा त्या विषाचा परिणाम झाला आणि त्यांचा कंठ कसा झाला निळा. म्हणून भगवान शंकरांचं एक नाव आहे काय नीलकंठ. आहे लक्षात का म्हणतात नीलकंठ? विष प्राशन केलं म्हणून नीलकंठ. त्यांच्या शरीराचा दाह व्हायला लागला. मग तो दाह म्हणजे त्यांना जळजळ व्हायला लागली उष्णता वाढायला लागली. मग त्यांना शांत करण्यासाठी गंगा डोक्यावर ठेवली. स्वर्गातून गंगा आली कशासाठी शांत होण्यासाठी. चंद्र डोक्यावर ठेवला. चंद्र शांत आहे की नाही. साप गळ्यामध्ये घातला. साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे. सापाला कधी हात लावला तर बघा कधी एकदम थंड असतो जरा कधी नसतो म्हणून तो गळ्यात पुराणात नाही का सांगायचा मुद्दा काय. त्याचप्रमाणे अमृत सगळीकडे भेटतं का? आता अमृत तुल्य चहा भेटतो सगळीकडे पण तो चहा म्हणजे अमृत आहे का? चहा तर खरं ते विष आहे. त्या विषाला अमृत तुल्य म्हटलं गेलं. किती चुकीचं आहे. आपण म्हणतो चला अमृत तुल्य चहा घेऊ चला जरा लयच आता आपण थकलोय अमृत तुल्य चहा प्यायचा आहे बघा किती चहा बटर अजिबात खायचं नाही. त्यात विष असतं विष चहामध्ये. मोठ्या माणसांनी प्यायलं ठीक आहे. लहान मुलांनी अजिबात तरुणांनी अजिबात चहा प्यायचा नाही. आपल्या शरीरावर परिणाम करत. चहा प्यायचा नाही. चहा प्यायची इच्छा झाली का समजा दुर्बुद्धी निर्माण झाली. चहा न प्यायची इच्छा झाली का समजा सद्बुद्धी निर्माण झाली. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज अनेका सारिका बहुवसी जैसान जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. अमृत पण मिळण्याकरता दैव गुण काहीतरी पूर्व पुण्यानं क्वचित कोणाला तरी अमृताचा लाभ होतो. तशी सद्बुद्धी जी आहे ती काय थोडी आहे अल्प आहे दुर्मिळ आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी. तैसी म्हणजे कशी तैसी म्हणले ना. तैसी म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे
काय काय नाव त्याचं दगडाचं? पाच. परीस. परीस आणि अमृत दुर्लभ आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराज होतो बघा वय बघा तिला दिसेल अर्थ राहील त्याचा. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. काय म्हणतात त्याप्रमाणे परब्रह्म हेच जिचे शेवटचे ध्येय आहे ती सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे अंतिम विश्रांती स्थान सागरच आहे. काय म्हणतात तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर. आता ती सद्बुद्धी जी आहे ती दुर्लभ आहे. कशासारखी? हे तुला लक्ष द्या. काय करायचं तुला? मोबाईल पाहिजे? शांत बस. आता आमच्या झाल्या सद्बुद्धी अमृताप्रमाणे आणि परसाप्रमाणे दुर्लभ आहे. अशी दुर्लभ असलेली जी सद्बुद्धी आहे तिचं अंतिम ध्येय काय आहे? भगवत प्राप्ती. फक्त भगवान. मला कोण पाहिजे? देव पाहिजे. बस माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय? देव प्राप्ती. मला देवानं दर्शन द्यावं, मी देवाचं व्हावं. आपल्याला वाटतं का असं? वाटतं? देव भेटावा. कशासाठी भेटावा? पट बोला जरा. तुम्हाला काय वाटतं? देव कशासाठी भेटला पाहिजे? जर तुम्हाला देव भेटला तर तुम्ही काय मागसा? सुखी समाधानी ठेव. याचा अर्थ आता सुखी समाधानी नाही म्हणजे देवाने सुखात ठेवावं, समाधानी ठेवावं. सुखात समाधान ठेवावं म्हणजे कसं ठेवावं? काय अपेक्षा म्हणजे सुखात ठेवणं म्हणजे कसं ठेवणं? काय दिल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल? अजून यादीच तयार नाही. देव जर आला असता तर कसं काय मागणार? तुम्ही म्हणता ना 5 मिनिटात आम्ही यादी करून आलो बाजाराची असं म्हणणार का? तुला जर देव प्रसन्न झाला तू काय मागशील? सद्बुद्धी मागशील. आता ऐकलं त्याने बरोबर उत्तर दिले. सांग तू काय मागशील? त्याच्यासारखंच नको सांगू. तुझ्या मनात उत्तर सांग. चांगली बुद्धी. ते सद्बुद्धी आणि चांगली बुद्धी काय वेगळे आहे काय? हे आता तुम्ही ऐकलं इथे ज्ञानेश्वरी म्हणून तसं म्हणले. पण मनात वेगळी इच्छा आहे. मनात वेगळ्या अपेक्षा आहेत काहीतरी. चांगली पैशाची नोकरी भेटावी, चांगलं घर व्हावं, चांगली बायको मिळावी, चांगलं अमुक व्हावं, चांगलं तमुक व्हावं, सायकल भेटावी, गाडी भेटावी, अमुक तमुक कपडे, खाणं पिणं. काय मागतो माणूस दुसरं? सुख म्हणजे काय? मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं सुखाची व्याख्या मांडली होती. आठवते काय?
आणि त्यातून नफा मिळवला लोक बाबा हुशार आहे. याला आपण सद्बुद्धी समजतोय. प्रपंचातल्या गोष्टी मिळणं म्हणजे सद्बुद्धी म्हणतोय, मिळवणं. इथे ज्ञानेश्वर महाराज तसं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी, ज्या बुद्धीचं अंतिम उद्दिष्ट केवळ परमात्मा आहे. मला कोण मिळावा? देव मिळावा. हे ज्या बुद्धीचं अंतिम उद्दिष्ट आहे, शेवटचं, आणि तेच ती बुद्धी दुर्लभ आहे. समजण्यासाठी सांगतो. देव प्रसन्न झाला. आपण देवळात गेलो, देवाला नमस्कार केला, देवाकडे काय ना काही मागतो, बरोबर की नाही? देवळात गेल्यानंतर आता स्वतःला विचारा, आपण देवळात कशासाठी गेलो? कशासाठी? बोला की पडतं. देवाचं दर्शन घ्यायला गेलो की नाही? देवाचं दर्शन घ्यायला गेलो म्हणजे आपण गेलो कोणासाठी? आपल्याला काहीतरी मागायचंय, देवाकडनं आपल्याला काहीतरी मागितलं. मग आपण नेमकं देवासाठी गेलो का स्वतःसाठी गेलो? स्वतःसाठी गेलो. म्हणजे आपण देवळात जे गेलो देवासाठी गेलेलो नाहीये. देवळात जे जातो देवासाठी जात नाहीये. आपण जे काही चांगली कामं करतो ती देवासाठी करत नाहीये. आता एकदम सोपं सांगतो की देव प्रसन्न झाला, मग देवाकडं काय मागावं? काय समजत? देव प्रसन्न झाल्यानंतर देवाकडे दुसऱ्या गोष्टी मागितल्या. देव काय झाला? माग पडला आणि आपल्याला पाहिजे असलेल्या वस्तू काय आल्या? पुढे आल्या. देव आपल्यासाठी बहुतेक एक वस्तू झाला, एक कोणीतरी आपलं काम करणारा एक माणूस झाला. त्या माणसाचे आपल्याला काही कर्तव्य नाही. आपल्याला कर्तव्य कोणाशी? आपला फायदा होण्याशी. मग त्याला खरी भक्ती म्हटली जाईल का? देव प्रसन्न झाला, राजा प्रसन्न झाला. राजा म्हणलं तुला काय पाहिजे ते माग. आपण काय मागायचं? राजा प्रसन्न, तुम्हाला काय पण माग. आपण म्हणायचं काय नाही, थोडीशी झोपडी आहे, थोडस घर झालं तर बघा. राजा म्हणतो काय पण माग. राजाला जर आपण असं मागितलं की तुम्हीच माझी व्हा, राजा जर आपला झाला तर बाकी कुठली गोष्ट मागायची गरज आहे का? तसा देव जर प्रसन्न झाला, देवाकडनं दुसऱ्या गोष्टी मागू नये, देवालाच मागून घ्यावं. तूच माझा हो, मला तुझा करून घे. सद्बुद्धी तिचा अंतिम उद्दिष्ट परमात्मा प्राप्ती असतं. ह्या सामान्य गोष्टीच्या स्तरावरती जे राहतोय तसं नाही. मला वाटतं तुम्हाला समजत नाही. समजते ना? आपल्या जीवनात अंतिम उद्दिष्ट काय असलं पाहिजे याचा अर्थ काय की भगवत प्राप्ती, देवाची प्राप्ती. देव कुठे आहे? हृदयात आहे. त्याचं आत्मदर्शन होणं हीच देवाची प्राप्ती आहे. आणि त्या बुद्धीचा प्रवास सगळा आत्मदृष्टिकोनातून असतो. कोण काय करत आहे, कोण काय म्हणतंय, कोण कसा वागतो, कोण कोणाशी कसा वागतो, अमुक तमुक या गोष्टीत फारसं पडण्यापेक्षा आपण कसे आहोत, माझं काय चुकतंय, माझे काय अवगुण आहे, माझ्या काय कमकुवत बाजू आहे, त्याचा शोध घेणं, माझे कुठले कुठले विकार आहेत त्याचा शोध घेणं हे सद्बुद्धीचं लक्षण आहे. समजा गप्पा बसलेल्या आहेत, गप्पा मारताना याचं त्याची उडी काढली कोणी आणि आपल्याला त्या गप्पा जर आवडायला लागल्या, हा असा तो तसा, याने हे केलं त्याने ते केलं, ह्या गप्पा जर आवडायला लागल्या समजा दुर्बुद्धी. काय? दुसऱ्याची निंदा कानावर पडणं ही दुर्बुद्धी आहे. दुसऱ्याची निंदा आवडणं ही दुर्बुद्धी आहे. दुसरा कसा आहे याचं काय करायचं तुम्हाला? तुम्ही कसे आहात हे बघा. ज्ञानेश्वर महाराज इथं तेच सांगतात बघा, अध्यात्म हे सांगते की तुम्ही कसे आहात याचा तपास करा, याचा शोध घ्या. ते सद्बुद्धीचं लक्षण. ती दुर्लभ आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, त्या परिसासारखी आणि अमृताच्या कणासारखी अत्यंत दुर्लभ असलेली जी बुद्धी आहे, तिचं लक्षण काय सांगितलं? जे परमात्माची अवधी. तिचं उद्दिष्ट काय आहे? सद्बुद्धीचं उद्दिष्ट काय आहे? भगवंत. पटकन बोलायचं भगवंत. आपण गप्पा प्रवचन नाही करत, आपण इथं संवाद साधतोय. सद्बुद्धीचं लक्षण भगवंत आहे, भगवत प्राप्ती आहे. आता तुम्ही स्वतःशी परीक्षण करा, तुमच्या बुद्धीचं लक्षण काय, तुमच्या बुद्धीची अपेक्षा काय. इथपर्यंत ज्ञानेश्वरीपर्यंत आपण आलो किंवा सत्संगात आपण अभ्यास वगैरे करायला गेलो, ही सद्बुद्धीच आहे, बरोबर. परंतु त्या सगळ्या अभ्यासातून काय मिळवायचंय याच्यावरती सद्बुद्धी आहे का दुर्बुद्धी ठरेल. इथं येऊन समजा आपण मृदंग शिकलो किंवा भजन शिकलो, गायन शिकलो,
अध्यात्मातल्या काही विचार शिकलो आणि याच्यातून जर आपल्या अपेक्षा झाली की माझं नाव मोठं व्हावं, लोकांनी मला चांगलं म्हणावं, लोकांनी टाळ्या वाजवाव्या, पाकिट भेटावं, ती काय झाली? दुर्बुद्धी झाली. आलो सत्संगात, परंतु सत्संगातून सत्संग न घडता दुसंगच घडला. भावना विपरीत निर्माण झाली आपली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिचं अंतिम उद्दिष्ट परमात्माची अवधी सद्बुद्धीचं लक्षण सांगितलं, ती दुर्लभ आहे. आणि तिचं लक्षण काय की तिची इच्छा भगवत प्राप्ती आहे. जैसा गंगेशी उदधी निरंतर, त्याला उदाहरण दिलं काय की गंगेला ज्याप्रमाणे अंतिम विश्रांती स्थान काय आहे? सागरच आहे. गंगा नदी उगम पावली किंवा कुठली नदी उगम पावली थांबते कुठं? सागराला. डोंगरातून एक झरा निघाला, झऱ्याचा ओळ झाला, ओळचा ओढा झाला, ओढ्याचा मोठा ओढा झाला, मोठा ओढा नदीला जाऊन मिळाला, एखाद्या छोट्या नदीला. ती छोटी नदी परत पुढे जाऊन दुसऱ्या एखाद्या नदीला मिळाली. अशा 4-5 नद्या मिळत 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 एक फार मोठी नदी झाली. ती मोठी नदी पार शेवटी मग यमुनेला, गंगेला, सरस्वतीला, दुसरी मोठी तुंगभद्रा, भीमा, भामा कुठल्याही मोठ्या नदीला मिळाली. आणि ती सगळ्यात मोठी नदी झाली. ती नदी कुठे जाऊन मिळाली? तुका म्हणे गंगा सागर संगमी, तैशा झाल्या उर्मी एकमय. तुकाराम महाराजांचं एक उत्तर प्रमाण. गंगेचा संगम किंवा गंगेचा शेवट कुठे होतो? समुद्रामध्ये होतो. तसा या सद्बुद्धीचा शेवट, सद्बुद्धीचं अंतिम ध्येय हे काय सांगितलं? परमात्मा प्राप्ती, भगवत प्राप्ती, देवाची प्राप्ती. तो सगुणात्वेने दर्शन देईल, निर्गुणात्वेने दर्शन. आणि त्या स्टेज पर्यंत जाण्याच्या अगोदर सद्बुद्धी आपल्यामध्ये हा चांगला परिणाम घडवते की आपल्या चांगल्या गोष्टींमध्ये रुची निर्माण करते. ती जर होत नसेल तर समजून जायचं की ती अजून दुर्बुद्धी आहे. लक्षात येते? चांगल्या सवयी जर निर्माण होत नसेल, वाईटच गोष्टींकडे ओढत असेल, अर्थात चांगल्या गोष्टींकडे ओढत असेल. समजलं? इथपर्यंत आलो. कुठपर्यंत आलो? जैसी दीपक एका धाकुटी परी बहु तेजाती प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे त्रिकुटी म्हणू नये. काय याचा अर्थ? पहिल्या ओळीचा दिवा जरी बारीक असला तरी त्याचा प्रकाश मोठा. हा, देवा त्याची वात छोटी असली तरी तिचा प्रकाश मोठा असतो. त्याप्रमाणे ही सद्बुद्धी थोडी जरी असली तरी तिचा प्रकाश मोठा. हे त्याचं उदाहरण झालं. पार्था बहुती परी हे अपेक्षेचे विचार शुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. त्याचा काय अर्थ आहे? ही सद्बुद्धी दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. नाही काय विचारी पुरुषीची अपेक्षा करतात ती दुर्मिळ आहे. म्हणून जगामध्ये आपल्याला चांगल्या विचाराची माणसं कमीच भेटतात, वाईट विचाराचीच माणसं जास्त भेटतात. आता त्याच्यानंतर पुढची ओळी. अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. 2 उदाहरणं सांगितलं. काय सांगितलं? परसाचा आणि अमृताचा. ती किती दुर्लभ आहे? जसं अमृताचा कण भेटणं दुर्लभ किंवा परीस भेटणं दुर्लभ, इतकी सद्बुद्धी दुर्लभ आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी जैसा गंगेची उदधी निरंतर, ती दुर्लभ असलेली बुद्धी इतकी दुर्लभ आहे. त्या सद्बुद्धीचं लक्षण सांगितलं की जे परमात्माची अवधीचं अंतिम ध्येय काय आहे? भगवत प्राप्ती. तैसा ईश्वरा वाचुनी काही, जे अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगी. आता हे गंगेचं उदाहरण पाहिजे की नाही आपण? आता गंगेचा शेवट कुठे असतो? समुद्रामध्ये. त्याप्रमाणे त्या बुद्धीचं अंतिम ध्येय काय असतं? परमात्मा प्राप्ती. तसं तैसा ईश्वरा वाचुनी काही, जे अनेक लानी नाही ते एकच बुद्धी पाहि अर्जुना जगी. काय म्हणतात? त्याप्रमाणे जिला परब्रह्मा वाचून अन्य छंद विषय नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. हिच्याशिवाय जी अन्य बुद्धी असते त्याला दुर्मती म्हणते. इकडे लक्ष द्या, जो झटका जरा अत्यंत महत्वाचं म्हणलं. आपण ज्याला सद्बुद्धी म्हणतोय, आपल्या व्याख्येमध्ये चांगलं कर्म करणं, चांगल्या गोष्टी होणं, हिला सद्बुद्धी म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज तसं नाही. ज्या बुद्धीचं एक निश्चय आहे, एकच निश्चित आहे आणि अंतिम ध्येय काय? भगवत प्राप्ती. ज्या म्हणजे बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे त्याचं जीवन मला अख्खं त्याच प्रवासाने चालतं. सगळं काही करायचं कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी. जे जे म्हणून काही करू ते कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी. तुम्ही अभ्यास करा, खेळा, खा, प्या, काय करायचं? सगळ्यांचं उद्दिष्ट काय? देवाची प्राप्ती.
आता स्वतःला विचारा, करतो का आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कशासाठी करतोय सगळं? खरंच करतोय का? स्वतःला विचारा. आपल्याला आपलं परीक्षण करेल की आपण किती अंधारात आहे. आपल्याला कळतच नाही की आपण कुठे आहोत. सकाळचं उठतोय कधी, झोपतोय कधी, मधला काळ काय करतोय. आपल्याकडे कुठलाही टाइम टेबल नाहीये, कुठलंही ध्येय नाहीये. ध्येय विरहित जीवन आहे आपलं. एक रथ आहे, रथ, त्याला 4 घोडे आहेत. 4 घोडे रथाला लावलेले आहेत, परंतु ते 4 घोड्यांची तोंडे 4 बाजूला आहेत. आणि स्पर्धा लागलेली. नंबरिंग त्या रथाचा का बरं? सगळ्यांचे एक विचार. 4 घोडे 4 बाजूला आहेत. त्याच्यामुळे तो एक घोड्याने इकडे ओढला का दुसरा घोडा दुसरीकडे ओढणार. मागं पुढं सगळा खेळखंड होऊन जाणार त्या रथाचा. बैलगाडीला जर बैल लावली एकाच तोंड मागं एकाच करून पुढं गेलं, बैलगाड्याचा नंबर येईल का? त्याच्या ध्येयापर्यंत जाईल का? ते गाडा मालक जाईल का? नाही जाणार. तसं आपल्या बुद्धीचे जे विचारधारा आहेत, इंद्रिय जे आहेत, जर 4 बाजूला ठेवली तर आपली बुद्धी बरोबर काम करेल का? त्याच्याकरता एक आपलं ध्येय असलं पाहिजे जीवनामध्ये की मला काय साधायचंय नेमकं, माझ्या जीवनातलं ध्येय काय. ते जोपर्यंत आपलं निश्चित होत नाही तोपर्यंत आपला प्रवास जीवनाचा चालू होत नाही. इथं सद्बुद्धीचं लक्षण सांगितलं की परमात्मा प्राप्ती, देवाची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती. मग देवाच्या प्राप्ती करता वेगवेगळे मार्ग सांगितले. कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, हा भक्तियोग सांगितला. आपण कुठल्या मार्गाने जाणार आहोत हे निश्चित केलंय का? त्या मार्गाचा प्रवास आपण प्रामाणिकपणे करतोय का उगीच वरच्यावर करतोय? स्वतःला विचारा. हे इतकं सामान्य नाहीये की तुम्ही फक्त बुधवारचं यायचं, 1 तास भर ज्ञानेश्वरी ऐकायचं झालं, मग काही खायला प्यायला आपण तयार आहोत, काही करायला आपण मोकळे आहोत. मी गेलो बाबा कीर्तनाला, आपण झालो, मी पवित्र झालो. आता उलट जबाबदारी वाढली. एखाद्याला जर पुरस्कार भेटला, नंबर आला, त्याच्यावर थांबलं त्याचं करत बस होईल का? आता नंबर आला याचा अर्थ काय? आपली जबाबदारी वाढली. आता पहिलीला पहिला नंबर आलेला आहे, बस का? पहिलीला पहिला नंबर आल्यानंतर दुसरीच्या वर्गात गेल्यानंतर त्यांची जबाबदारी अजून वाढते का? मागच्या वेळेस पहिला नंबर आला, आता पहिला नंबर आपला सुटता कामा नये. आपल्याला अधिक मार्क मिळाले पाहिजे. मागच्या वेळेस 60% मार्क मिळाले होते, आता आपल्याला अधिक मिळाले पाहिजे. तसं सद्बुद्धीमध्ये आपले लक्षण, ध्येय उंच उंच होत जायला पाहिजे. अंतिम ध्येय भगवत प्राप्ती असलं पाहिजे. जे आपण करतो, आता समजा नामस्मरण भक्ती प्रकार सांगितलं, आहार विहाराची शुद्धता सांगितली, आचरण शुद्धता सांगितली. हे कशा करता? भगवत प्राप्ती करता. समजते ना? लक्ष आहे का तुमचं? म्हणायचं वरच्यावर ऐकू नका. फक्त हे काही गप्पा नाही, हे जीवनाचा सिद्धांत आहे. जो या मार्गाने जाईल त्याला सद्बुद्धी, सद्विचारी असं म्हणता येईल. जो जाणार नाही त्याला अविवेकी म्हणता येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसा ईश्वर वाचून काही जे अनेक लानी नाही ते एकेची बुद्धी पाहिजे अर्जुनाची. की सद्बुद्धी कोणती आहे की तिचा ईश्वर वाचून दुसरं त्याच्यामध्ये तिला कुठला आवडतच नाही, दुसरा छंदच नाही तिचा. त्या बुद्धीला ना काही वेगवेगळे मनोरंजनाची साधनं आवडतात, ना खेळायला आवडतं, ना काही ना पैसा कमायला आवडतं, ना वेगवेगळ्या काही गोष्टी करतो, सगळ्या गोष्टी, पण त्यात त्याची रुची नाही. त्याची रुची कशामध्ये? भगवत प्राप्तीमध्ये. ती सद्बुद्धी आहे. येरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती येथे निरंतर रमती अविवेकी. ये याच्याशिवाय, या सद्बुद्धी शिवाय जी अन्य बुद्धी असते तिला दुर्मती म्हणतात. म्हणजे दुर्बुद्धी. मती म्हणजे बुद्धी, दुर्मती म्हणजे वाईट. दुर्बुद्धी, दुर्मती. जी सद्बुद्धी नसते हिच्याशिवाय जी असते ती सगळी काय? वाईट बुद्धी. सद्बुद्धीचं लक्षण काय सांगितलं? देवाची प्राप्ती हे तिचं लक्षण आहे. तीच सद्बुद्धी आहे. बाकीची दुर्बुद्धी आहे. आता आपलं परीक्षण करा. तुम्ही तुमचं, मी माझं. आपलं काय उद्दिष्ट आहे? आपल्याला काय पाहिजे नेमकं? आपण एकच विचार करतोय की प्रपंचाची वाढ होईल. दुसरं काय? दुसरी अपेक्षा काय माणसाची? प्रापंचिक सौख्यामध्ये वाढ व्हावी, प्रपंच मोठा व्हावा, पैसा पाण्याने, घरादाराने, लौकिकाने मोठा व्हावा. मग ही सद्बुद्धी आहे का?
ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे, काय म्हणतात, येरी ते दुर्मती, भगवत प्राप्ती शिवाय ज्यांचं उद्दिष्ट आहे ती दुर्मती आहे, ती दुर्बुद्धी आहे, जे बहुधा असे विकरती. दुर्मती ती अनेक प्रकारच्या विकारांना भुलते. बहुधा असे विकरती, तेथे निरंतर रमते अविवेक, विकारांना भुलते आणि अविवेकी असतात, हेच तिच्या ठिकाणी रमतात. आता हे लक्षण आहे का बरं? दुर्बुद्धीचं सांगितलं लक्षण. सद्बुद्धीचं लक्षण सांगितलं की सद्बुद्धी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करते, आणि दुर्मती जी असते की इच्छाशिवाय जी असते ती दुर्मती, ती वेगवेगळ्या विकारांना भुलते. विकार म्हणजे बदल होणं. आपल्या अंतःकरणातला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, हे 6 विकार आहेत. 6 विकार सांगितले. काम म्हणजे इच्छा होणं, काम वासना होणं. काम वासनाला पण काम म्हणतात. काम म्हणजे इच्छा, हे करायचे, ते करायचे, ते पण करायचे, ते पण करायचे, ही काय आली? इच्छा. काम त्या विकारात भुलत जाते माणूस. म्हणजे ती दुर्बुद्धी जी असते ना, ती त्या कामनेमध्ये वाढत जाते. म्हणजे काय म्हणा, अधिक करायची इच्छा, हावभरी त्याला म्हणूया. क्षणभर पण शांत नसतो. हे झालं का ते झालं का ते. आता थोडस एक छोटस घर बांधलं की नाही, याच्यापेक्षा जरा स्लॅबचं बांधलं की नाही, पूर्ण व्हायला पाहिजे ना, इच्छा नाही, मग आपण वरती कॉलम बांधू, अजून त्याच्यावर दुसरा काढू, अजून त्याच्यावर दुसरा काढू. हे काय झाली? बुद्धी विकार पावते, वाढत जातो. सोपं शब्द समजण्यासाठी का, क्रोध म्हणजे काय? राग येणं, क्रोध येणं हा विकार आहे. आपल्या मनासारखं घडलं नाही की लगेच मनासारखं येतो, राग येतो. तिथं दुर्बुद्धी असते. जर सद्बुद्धी भगवंताच्या ठिकाणी असेल की तो तर राग येण्याचं कारण आहे का काही? ज्या अर्थी आपल्याला राग येतोय त्या अर्थी आपली बुद्धी सद्बुद्धी नाही, त्या अर्थी ती दुर्बुद्धी आहे. काम, क्रोध, लोभ म्हणजे काय? लोभ ऐकलं की नाही? लोभ म्हणजे काय? हाव बरे, मलाच पाहिजे. आता वडापावची पार्टी, 5 वडापाव आणलेले, मलाच पाहिजे. तमिष्काला नको, शिवण्याला अजिबात नको, मी एकटा खाऊन टाकणार. घरात खाऊ आणला, शिवण्याला नको, मी एकटीच खाणार. तनिष्काला नको, मी एकटीच खाणार. काय झाला? लोभ झाला. जीवनातल्या पण ज्या सगळ्या गोष्टी फक्त मला पाहिजे, मलाच मान मिळावा, मीच मोठा व्हावा, हाव बरी त्याला म्हणतात, लोभ म्हणतात. पापाचा बाप लोभ, हे वाक्य आहे का? पाप कशामुळे घडतं माहिती जीवनामध्ये माणसाचं? लोभ असला की पाप घडणार, दुसरं कुठलंच कारण नाही. लोभ. एखाद्या दुकानात आपण गेलो, दुकानामध्ये एखादी वस्तू घ्यायला गेलो तर दुकानदाराचं नेमकं लक्ष नाही, आणि काउंटरवरती वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्याचं लक्ष नाही, आपल्याला लोभ झाला, लक्ष नाही, चला उचला. हा काय झाला? लोभ झाला. आणि लोभामुळे काय झालं? त्याचं लक्ष नाही, त्याला फसवणं, हे काय झालं? पाप. काम, क्रोध, लोभ, मोह, आसक्ती. बाबू आता जरी वस्तू मागतून गेली तर कसं काय होईल? माझी एवढी चांगली सायकल आहे, याने जर पुढं जर पाडली, पंक्चर केली तर मग कसं काय होईल? एवढी गाडी चांगली, अख्ख्या गावात आवाज येतोय, फाटवून निघाला डायरेक्ट वरती बैल देवळापर्यंत गाडीचा आवाज येतोय, ही गाडी जर दुसऱ्याने नेली तर कसं काय होईल? नको द्यायला, ठीक आहे नाही? उदाहरणार्थ आपली वस्तू किंवा आपल्या असलेली एखादी गोष्ट दुसऱ्याला तिला न देण्याची जी वृत्ती, आसक्ती, ती न सुटणं, आपल्याकडनं न सुटणं, तिला काय म्हणतात? मोह. संपूर्ण दुःखाचं कारण, सगळ्या दुःखाचं कारण मनुष्याच्या जीवनातलं काय आहे? मोह. पापाचं कारण लोभ, दुःखाचं कारण मोह. अर्जुनाला पण दुःख झालं की नाही? अर्जुन जेव्हा रणांगणावर आला, कशासाठी आला? लढायला आला, पण तुम्ही लढणारच नाही का? त्याला काय झाला? मोह झाला. कुणाचा झाला मोह? झाला कोणाचा मोह झाला अर्जुनाला? आपल्या माणसाचा. सगळी कोणी? आपलीच माणसं. यांना कसं काय मारायचं? यांना मारलं म्हणजे पाप लागेल, यांचे स्त्रिया विधवा होतील, त्याचं पाप लागेल. आम्ही काय झालं? अर्जुनाला मोह झाला. अर्जुनाला मोह झाला. मोह झाल्यामुळं मग त्या मोहालाच विषाद म्हणतात संस्कृतमध्ये. काय? मोहाला विषाद म्हणतात. अर्जुनाला तो विषाद झाला, दुःख झालं, म्हणून गीता प्रसवली. काम, क्रोध, लोभ,
मोह, ते काही विकार पावले जातात, बुद्धीमध्ये वेगवेगळे विकार येतात, त्याला दुर्बुद्धी म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मोह. मोह म्हणजे काय? आसक्ती आहे. काम, क्रोध, लोभ, मोह. मद, मद म्हणजे अहंकार. आहे का माझ्या मीच मोठा आहे. कुठल्या क्षेत्रात माझ्याच गाड्याचा पहिला नंबर आहे, मीच मोठा. मी कसला जबरदस्त मृदंग वाजवतोय, आहे का कोणी माझ्यासारखा? मी एवढ्या डिग्र्या घेतल्या, जेवढं शिकलोय, आहे का माझ्यासारखं कोणी? हा जो आविर्भाव आहे अंतःकरणाचा, स्वतःला मोठेपणा मानण्याचा, दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याचा, हा काय झाला? अहंकार. हा विकार पावतो मनामध्ये. कशामुळं? दुर्बुद्धी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेच निरंतर रमती अविवेकी. ये केवढं लक्षण सांगितलं हे. त्याची दुर्मती असते, त्याची लक्षणं सांगितली की ही काय करते? विकार पावते. काम, त्याला इच्छा वाटते सारखी, काम, क्रोध, राग येतो, काम, क्रोध, लोभ, मलाच पाहिजे, मोह सुटत नाही, मद म्हणजे अहंकार, स्वतःला गर्विष्ठ समजणं, इगो ज्याला म्हणूया. त्याच्यानंतर आहे मत्सर. मत्सर म्हणजे काय? द्वेष करणं, जळजळणं, दुसऱ्यावर जळणं, दुसऱ्याचं सहन न होणं, त्याला काय म्हणतात? मत्सर. हे दुर्मतीनं होतं, दुर्बुद्धीनं होतं. लक्षात आलं? सद्बुद्धीची सांगितली माणसाची व्याख्या. सद्बुद्धीची काय व्याख्या आहे? की तिचं लक्षण काय सांगितलं? की तिचं अंतिम उद्दिष्ट काय? भगवत प्राप्ती. दुसरी कुठली इच्छा नाही लौकिकातली. मला मान मिळावा, पैसा मिळावा, प्रतिष्ठा मिळावा, अमुक घरदार, धनसंपत्ती, हे काय नाही. त्यांचं उद्दिष्ट काय? भगवत प्राप्ती. आपण म्हणतो ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, ह्याची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती, धन, संपदा, संत संग दे सदा. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, मला धन नको, संपत्ती नको, लौकिक नको, मान प्रतिष्ठा नको, मला संत संगती दे. जी संत संगती का दे? कारण संत संगतीनं तुझी प्राप्ती होईल. अंतिम उद्दिष्ट काय सद्बुद्धीचं? भगवत प्राप्ती. त्याच विरुद्ध दुर्मती जी सांगितली ज्ञानेश्वर महाराजांनी, येरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेच निरंतर रमती अविवेकी. दुर्बुद्धीचे विकाराला जाते ती. आणि त्याचं अजून एक लक्षण सांगितलं, तिथं कोण रमतात? त्या दुर्मतीमध्ये, दुर्बुद्धीमध्ये कोण रमतात? म्हणजे तिथं अडकून कोण बसतात? तिथं कोण गुंतून बसतात? त्या दुर्बुद्धीमध्ये अविवेकी. जे अविवेकी पुरुष असतात, अविवेकी माणसं असतात, त्यांना त्याच्यामध्ये रुची असते. अविवेकी म्हणजे, विवेक म्हणजे काय? 1.5 वर्ष ज्ञानेश्वरी आपण कितीतरी वेळा गेलेले या गोष्टी. विवेक सारासार गोष्टींचा विचार. सारासार म्हणजे काय? सार आणि असार. सार म्हणजे घेण्याजोग, असार म्हणजे टाकण्याजोग. ठीक आहे. सारासार विवेक. विवेक म्हणजे काय? सारासार. चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, पाप काय, पुण्य काय, चांगलं काय, वाईट काय, याच्यातलं जे निवडण्याची जी क्षमता आहे त्याला विवेक म्हणतात. आणि हा ज्यांच्याकडे नाही त्याला अविवेक म्हणतात. असे जे अविवेकी आहेत त्यांची ते कुठे गुंततात? दुर्मतीमध्ये, दुर्बुद्धीमध्ये, की जी दुर्बुद्धी अनेक विकारांना भुलते, फसून राहते. म्हणजे साधं अजून अगदी एकदम सोपं देऊ का? अजून 20 मिनिट आहे आपल्याकडे, सोडून या. तुमचं हे दुर्भाग्य आहे. तुमची दुर्मती नाही पण तुमचं दुर्भाग्य आहे. तुमची रुची इथं आहे परंतु तुमच्या भाग्यात आता पुढचा टप्पा नाही. चला तिकडे लक्ष द्या. काय चालू होतं आपलं? एरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेच निरंतर रमती अविवेकीये. अविवेकीय निरंतर रमतात. वाईट विचाराची माणसं बघा तुम्ही, गप्पा मारायला बसली ना की त्यांना रात्र कुठे उजळते कळत नाही. हा असा तो तसा याच्या त्याची निंदासुकी चालू झाली की त्या गप्पामध्ये, की त्या गप्पांना काही अर्थ नसतो, त्याच्यातून कशाचीच प्राप्ती नसते, फक्त भाष्कळ गप्पा असतात. फक्त बोलायचं म्हणून बोलायचं, त्यातून आपल्या कल्याणाचा एक शब्द पण नसतो, कल्याणाची एक गोष्ट पण नसते. तरी पण त्यात गुंतत चवी ना अजून ते त्या गोष्टी रंगवून
गप्पा मार करतात तो कोण आहे अविवेकी. प्राप्ती काय तिथून नुकसानच आहे पण ते त्याला कळत नाही असा जो आहे तो अविवेकी. अविवेकी दुर्बुद्धी किंवा दुर्मतीमध्ये अडकतात. आता आपलं परीक्षण करा आपण कुठे अडकतो. हे फार अत्यंत बारीक म्हणजे सायकोलॉजी अत्यंत सूक्ष्म विचारधारा ज्ञानेश्वरीची. दुर्भाग्याने हे सगळे आपल्या मित्रांपर्यंत पोचले पाहिजे पण हे त्यांचं दुर्भाग्य की त्यांना याची आवड नाही. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचं दुर्भाग्य. अविवेकी आता एखाद्याला कितीतरी सांगितलं की अरे बाबा मांसाहार करणं काय आहे वाईट आहे चूक आहे पाप आहे कळतं की नाही. बुद्धीला कळत नाही का कळतं पण तो अविवेकी असतो की त्याला त्याचा निश्चय करता येत नाही. हे पाप आहे आता माझ्याकडनं होणार नाही हे करणार नाही अजिबात करणार नाही. मग त्याचा विवेक जागा झाला त्याने निश्चय. पण जो अविवेकी असतो तो काय करतो फक्त गप्पा मारतो आणि परत पहिले भाडे परत जिभेची चोचली पुरवणे करता तिकडे जातो. विवेकी त्याला म्हटलं जाते की आता अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली त्याची मांसाहार करण्याची व्यसन करण्याची चुकीचं काम करण्याची पाप करण्याची त्याला लोभ झाला पण त्याची बुद्धी सद्बुद्धी जर असेल तर ते काय करते त्या विचाराला दाबते कॅन्सल करते. ते सांगते ते चुकीच आहे हे मांसाहार करणं व्यसन करणं पाप करणं हे चुकीचं आहे. आपण याच्या मागे नको जायला. आपण जायला पाहिजे सदन मार्गाने चांगल्या मार्गाने. हा जो बुद्धीचा वेगवेगळा भाग आहे त्याला विवेक म्हणतात. दोन आपण अजून सोपं सांगतो मनामध्ये दोन वेगवेगळे विचार उठतात. आपण सहज बोलतो एक मन म्हणते कर एक मन म्हणते नको. एक मन आणि दोन मन आहेत का मन हा प्रकारच नाही. मन हा प्रकार मग काय आहे ते आपण म्हणण्याचे म्हणजे आपण म्हणतो ते मन हा कोणता अवयव शरीराचा पार्ट नाही तो सूक्ष्म पार्ट आहे. सूक्ष्म शरीराचा पार्ट आहे तो तुमच्या डायग्नोसिस मध्ये ईसीजी मध्ये कुठे दिसणार नाही. तो जर दिसला तर तुम्ही असं हृदय फाडून त्याला असं पार्सल केलं असतं मग व्हॅलेंटाईन डेला तुम्ही पार्सल केलं असतं चौथ्या फेब्रुवारीला आहे की नाही. शरीराचा पार्ट नाही तो सूक्ष्म देहाचा पार्ट आहे. आपण तीन शरीर पाहिजे त्या मागच्या वेळेस स्थूल सूक्ष्म आणि स्थूल सूक्ष्म आणि बाह्य कारण देह. इकडे लक्ष द्या आपलं काय चाललंय. एक मन म्हणतं कर एक मन म्हणतं नको. तर हे मन दोन नसतात मन एकच आहे. एक मन म्हणतं कर आणि एक मन म्हणतं नको करू. हा जेव्हा विचार येतो ना तेव्हा एक बुद्धी असते आणि एक मन असतं. बुद्धी नेहमी चांगला विचार करत असते. मन भावनिक असतं तो परिणामांचा विचार करत नाही. मन बुद्धी नेहमी परिणामांचा विचार करते. बुद्धी नेहमी आता समजा गाडी फासड उदाहरणार्थ मन काय म्हणतं चला जरा शायनिंग मारू देऊ एक्सिलेटर जरा गावाला जाग देऊ आता घेतलेली आपण यामा तर एक्सिलेटर पिळू. मन म्हणतं चल पिळ. त्याच वेळेस दुसरा मनात एक विचार येतो. आपण म्हणतो दुसरं म्हणून नको नको कशाला काय करायचे आपल्याला त्याच्या सरळ जाऊ काय दुसरा अंतर द्यायचा. पुढे जाऊन परत ऍक्सिडेंट झाला ठोकलो पडलो लागन बिगन. हा विचार काय करतं दुसरं मन नाही बुद्धी करते. बुद्धी विचार करते. एक्सिलेटर वाढवला आवाज मोठा येईल पण स्पीड पण वाढेल. स्पीड वाढवला अचानक खड्डा आला कोण लहान मुलं आलं जनावर आलं अचानक दुसरी गाडी आली ठोकर होईल पडेल धडेल हातपाय मोडेल काही पण होऊ शकतं. ती बुद्धी सांगते एक काम करणं तुला जेवढी गरज आहे ना तेवढीच गाडी चालव तेवढ्या स्पीडला गाडी चालव. हा काय होतो समज येतो मनामध्ये आणि बुद्धीमध्ये. आता इथं गडबड आहे. इथं विवेकी कोण आणि अविवेकी कोण. जो बुद्धीचा ऐकतो तो विवेकी जो मनाचा ऐकेल तो अविवेकी. लक्षात येते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तेच सांगतात की एरी ते दुर्मतीचे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकी ये म्हणतात. ही दुर्मती जी आहे ना अविवेकी माणूस तिथे गुंततात. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठात म्हणतो की नाही मनोमार्गे गेला म्हणजे मनाच्या मागे जर गेला तो तेथे मुकला. मनाच्या मागे गेला का घात झाला. मनाच्या मागे जायचं नाही. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य म्हणजे
हरीच्या मागे जायचंय म्हणजे सद्बुद्धीच्या मागे जायचंय. हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. धन्य म्हणजे काय? कृतकृत्य. जे करायला पाहिजे तेच करायला लागल्यानंतर जे व्हायला पाहिजे तेच होतं, त्याला धन्यता म्हणतात. त्या दिवशी कीर्तन बोललो की नाही आपण चिंतनेसाठी समजते. 1:21 तारीख काय केली? सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी यातले फरक आपल्याला पाहायचे. सद्बुद्धीचं अंतिम उद्दिष्ट काय असतं? एकच उद्दिष्ट असतं. अंतिम म्हणताना एकच उद्दिष्ट काय? भगवत प्राप्ती. दुसरं उद्दिष्ट नसतं. तुलेट आला तुझ्यासाठी सांगून जाईल. सद्बुद्धी आपल्या रीतीने काय म्हणतो आपण? चांगल्या कर्मामध्ये एखादी आपली रुची वाढली का आपण काय म्हणतो? सद्बुद्धी आहे. आपल्या रीतीने झालं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं नाही. सद्बुद्धीचं अंतिम आणि एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भगवत प्राप्ती. सगळं काही करतोय कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी. चांगलं वागणं हे जरी आपल्याला आपल्या दृष्टीने सद्बुद्धी वाटत असली तर संतांच्या दृष्टीने फक्त चांगलं वागणं असं नाही. त्या चांगल्या वागण्यामध्ये दंभ पण असू शकतो. लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून जर चांगलं वागत असू तर ते चांगलं वागणं आहे का? लोकांनी माझी स्तुती करावी वा हवा करावी, दुसऱ्यांनी माझ्यासाठी टाळे वाजवायसाठी मी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं करणं हे चांगलं वागणं आहे का? एका स्तरावरती ठीक आहे, लोकांच्या दृष्टीने चांगलं, लोकांना बोलवण्यासाठी. पण आतमध्ये विकारच पावला ना शेवटी. लोभ म्हणूया, मोह म्हणूया, त्याला दंभ म्हणूया, फसवणूकच आहे ती. आतमध्ये इच्छा चांगलं होण्याची नाहीये, आतमध्ये इच्छा लोकांनी चांगलं म्हणण्याची आहे. आपल्या दृष्टीने ती सद्बुद्धी जरी असते तरी संतांच्या दृष्टीने सद्बुद्धी नाही. संतांच्या दृष्टीने सद्बुद्धी कुठली आहे? ते एकची बुद्धी पाही अर्जुनाची. कुठली? तैसा ईश्वरा वाचुनी काही जे आणि लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. ज्या बुद्धीचं उद्दिष्ट भगवंताशिवाय दुसरं नाही ती सद्बुद्धी. याच्याच विपरीत जी बुद्धी वेगवेगळ्या विकारांना पावते, वेगवेगळ्या विचारामध्ये गुरफटत जाते, जंजाळामध्ये जाळ्यामध्ये फसत जाते, ती दुर्बुद्धी आहे. मग त्याला 6 विकार सांगितले: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अहंकार. मत्सर. समजलं ना? ही जी आहे ती दुर्बुद्धी. आता या सगळ्या चिंतनातून आपलं डायग्नोसिस करायचे. हे प्रवचनासारखं नुसतं बाबा गोष्टींसारखं ऐकायचं नाहीये. आपण ज्ञानेश्वरीला उकलण्याकरता इथे येतोय. ज्ञानेश्वरी आपल्याला आत्मसात करायची आहे. वारंवार हेच गोष्ट सांगितली की इथे येऊन आपल्याला एक विचार जरी मिळाला की जो आयुष्यभर आपल्याला सन्मार्गाने ठेवेल, आपण यशस्वी झालो. आता हे ठरवा की आपण दुर्बुद्धीने चाललोय का सद्बुद्धीने चाललोय. पुढे ज्ञानेश्वरी महाराज म्हणतात बघा आता: मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून पार्था त्या पापी जनांची स्वर्ग ऐहिक संसारात मनोवृत्ती गुरफटल्याने त्यांना स्वर्ग संसार नरक प्राप्त होतात, परंतु आत्मसुखाचे दर्शन होत नाही. आता डायरेक्ट फळ सांगितले त्या गोष्टीचं, परिणाम सांगितलं. फळ म्हणण्यापेक्षा परिणाम सांगितलं. 3 मुद्दे आपण पाहिजे या गोष्टीचे. सद्बुद्धी, दुर्बुद्धी. आता सद्बुद्धीचा परिणाम काय? ईश्वर प्राप्ती. तिची इच्छा काय? सद्बुद्धी म्हणतात कोणाला की जिची बुद्धी भगवत शरणागत आहे, भगवत प्राप्तीसाठी सतत ती क्रियाशील आहे, ती सद्बुद्धी. आता जी दुसरी जी आहे दुर्मती, दुर्बुद्धी, ती काय होते? विकार पावते. 6 विकारांच्या मागे जाते, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकत जाते. तिचा परिणाम काय होतो? तिचा परिणाम हा होतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या पापी जनाची म्हणजे त्या दुर्बुद्धी माणसाची, अविवेकी माणसांची काय होते? त्यांना स्वर्ग ऐहिक संसारात मनोवृत्ती गुरफटल्यानं. अविवेकी कोणा म्हटलं की ज्याला अपेक्षा काय? ती स्वर्गाची. स्वर्गाची म्हणताना सुखाची. स्वर्गाचं वर्णन केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे की तिथं असं कल्पतरूच्या बागा आहेत, रामगाव वृक्षासारख्या अप्सरा आहेत, अमृताची कोठार आहेत, कामधेनूच्या गायी, इच्छा केली की सगळ्याच्या लगेच प्रकट, असं स्वर्ग सांगितलं. कल्पनेतलं सुख. आता माणसाची इच्छा काय? सुखात व्हावं. जसं माशी म्हणतो सुख समाधान. सुख समाधान म्हणजे काय? आपल्या आवडीसारखं होणं. त्या अविवेकी माणसाची इच्छा तशीच असते, सगळं काही मनासारखं. त्याला वाटलं आता झोपावं, त्याला वाटलं आता एका क्षणात दिल्लीला जायचे, त्याची इच्छा असते की एका क्षणात डोळे ओढले की दिल्लीत जावं. इच्छा असते त्याची, डायरेक्ट विमानात बसव, डायरेक्ट दिल्लीत उतरावं. होणार आहे का तसं? तो त्या कल्पना रंजनात असतो, अविवेकी असतो ना. त्याला ऐहिक संसारात मनोवृत्ती गुरफटलेली असते. ऐहिक संसार म्हणजे का? हा जो आपण सगळा पाहतोय ना, ऐहिक संसार किती गुरफटले आपण तुझं.
ज्या अर्थी आपल्याला दुःख होते, मनस्ताप होते, रागा होतोय, चिडचिड होती, त्या अर्थी आपल्याला गुरफटलेलं होतं, आपल्या मनासारखं होत नाही, म्हणजे त्याचा त्रास होतो. म्हणजे या ऐहिक संसारामध्ये आपण गुरफटलेलो आहोत. कुठली गोष्ट कधी जन्मापासून मृत्यूपर्यंत ऐहिक गोष्ट बहुतांशी जवळजवळ 99% आपल्या डोळ्यासमोर जी उदाहरणं येतात. काय आहे अपेक्षा? घराघराच्या संबंधानेच अपेक्षा आहे, मुलाबाळांच्या संबंधानेच, स्वतःच्या विषय वासनांच्या संबंधानेच अपेक्षा आहे. मला वाटतं इथपर्यंत समजेल, यावरून काही खोलात जाण्याची गरज नाही. अपेक्षा काय? तुम्हाला वाटतं चांगले मार्ग भेटावे. चांगले मार्ग कशासाठी भेटावे? पुढच्या वर्गात जाण्याकरता, पुढच्या कॉलेज चांगली डिग्री किंवा चांगले ऍडमिशन भेटण्याकरता. चांगल्या कॉलेजला कशासाठी जायचंय? चांगली डिग्री मिळेल, चांगलं शिक्षण भेटलं की चांगलं काम भेटेल. चांगलं काम कशासाठी भेटायचे? पैसे जास्त, चांगला पगार भेटेल, चांगले पैसे भेटतील, खूप पैसे भेटतील. कशासाठी पाहिजे? मजा आली तिथेच. खूप पैसे भेटावे. इच्छा काय? खूप पैशाने काय करणार आहात तुम्ही? चांगलं खाणार, चांगलं पिणार, चांगलं लिहिणार, पुन्हा त्या चांगल्या पगार वगैरे मिळाला का चांगली बायको मिळावी, सुंदर मिळावी. काय अपेक्षा? विषय वासनांची पूर्ती व्हावी. परत मुलं बाळा जन्माला आले का परत अपेक्षा काय? वरांनी पण चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे चांगलं म्हणजे काय? चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. चांगलं शिक्षण म्हणजे कशासाठी? परत सरकार का ऐहिक अविवेकी पुरुषाचे जीवन म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरक अवस्था आत्मसुख सर्वता दृष्ट नाही. काय की हे पार्था त्या पापी जनांची स्वर्ग आणि स्वर्ग, आत्मसुख, ऐहिक संसारामध्ये त्याची मनोवृत्ती गुरफटलेली असते. हे विचार लक्षात घेण्यासारखं आहे. आता आपण भक्तीच्या मार्गात पण वेगवेगळे माणसांना पाहतो, ती देवाची पूजा करतात. मग आपल्या विषयी देवाची भक्ती केली, वेगवेगळ्या देवांची भक्ती केली. कारण काय? ऐहिक सुख आलं की नाही? सुखाची व्याख्या आपल्या दृष्टीने काय आहे? सगळं जगातलं जे जे काही चांगले ते मला मिळावं, चांगलं उपभोग भेटावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे कोणाचं लक्षण आहे? दुर्मतीचं, दुर्बुद्धीचं. आपण कुठे आहोत? आपण काय मागतो देवाकडनं? दुर्बुद्धी झाली की शेवटी ऐहिक संसारात मागणं म्हणजे दुर्बुद्धी झाली की जे कधी पूर्णत्वाला जाणार नाहीये. या जगातल्या किती गोष्टी मिळाल्यानंतर आपण समाधानी होणार आहे? कधीच नाही. अजून इच्छा वाढत जाणार आहे. कुठली गोष्ट आपल्याला पूर्ण तृप्त करू शकते जगातली? किती पैसे मिळाल्यानंतर आपण थांबू? नाही थांबू शकत. कुठलं पद मिळाल्यानंतर आपण थांबू? नाही थांबू. देवाचं पद मिळवलं, इंद्र होऊ दे रे, जगात तर परग्रहावर असं वाटत. ब्रह्मदेव मला होऊ दे, ब्रह्मदेवाचं पद मिळते इथपर्यंत वाचलं. सांगायचं मुद्दा काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या पापी आणि अविवेकी माणसाची जी बुद्धी आहे, मनोवृत्ती जी आहे ती कशामध्ये गुंतलेली आहे? स्वर्ग म्हणजे अधिक चांगले उपभोग, ऐहिक संसारात. ऐहिक म्हणजे हा ऐहिक आणि परत्र, बरं का? ऐहिक आणि दोन असे भाग आहेत. ऐहिक म्हणजे हा इथला आणि परत्र म्हणजे मृत्यूनंतरचा. म्हणजे काय काही अपेक्षा पण असते की मेल्यानंतर पण मला चांगलंच काहीतरी उपभोगायला भेटेल. त्याची अपेक्षा नसते की बाबा या जन्मातच मला भगवंताची प्राप्ती होईल, अशी अपेक्षा नसते. ही दुर्बुद्धीच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐहिक संसारात मनोवृत्ती गुरफटल्यानं त्यांना स्वर्ग, संसार आणि नरक प्राप्त होतो. जशी अपेक्षा करू तेच फळ भेटणार आहेत. आपण संसारातल्या सुखांची अपेक्षा केली, मिळतीलही. कर्म केल्यानंतर तशी मिळतीलही, पण त्याने कायमची तृप्ती होईल का? मग सर्कल बघा परत शिक्षणाचं. शेवटी कुठे तिथे तृप्ती काय आहे? खूप पैसा मिळाल्यानंतर काय आहे? काय अतृप्तताच आहे. तो काय त्याचं नाव? जगजेता सिकंदर आला, जग जिंकलं त्याने. खूप जगावरती, देशांवरती आक्रमण केली, सगळे देश आपल्या ताब्यात घेतले. तो भारतात आला आणि जेव्हा तिकडनं आला तर तेव्हा त्यांच्या दरबारातले त्यांचे राजगुरू होते. ते म्हटले होते भारतातून माझ्यासाठी एक गोष्ट घेऊन येशील का? म्हणे भारतच घेऊन येतो अख्खा? नाही म्हणे, भारतातून येतात फक्त माझ्यासाठी एक संन्यासी घेऊन ये, साधू घेऊन ये माझ्यासाठी, असं सांगितलं. तो भारतात आल्यानंतर सगळीकडे शोधत होता.
कोण संन्यासी कसा असेल काय असेल त्याला माहितीच नव्हतं. त्याला असं वाटलं काही पैसे दिले काय काय माणूस आपल्या बरोबर आला झाला असेल तो आपण याला आपल्या गुरूंसाठी. खऱ्या संन्यासी साधूचा शोध होता त्याला भेटलाच नाही. तर खऱ्या साधूचं लक्षण बघा. तो असं चालत होता जग जिंकलं आणि रस्त्याने असं एक जंगलात वाट होती गावाच्या बाहेर चाललाय सगळे त्याचे सैनिक वगैरे हत्ती घोडे सगळं सैनिक हत्यारबद्ध सगळे चाललेले आणि अचानक एक रस्त्यामध्ये एक उघडा माणूस झोपलेला असा. सकाळचं कवळं ऊन पडलेलं आणि झोपलेलं आहे. कमरेला थोडासा कपडा गुंडाळलेला आहे. कपाळावर मस्तपैकी त्यांनी गंध लावलाय भस्म लावलाय जटा बिटा वाढलेले निवांत पडलेला आहे अगदी शांतपणे. अर्धा वाटतच असा आडवा फकीर महात्मा होता. तो जेव्हा सिकंदर आला तो आडवा होता. शिपाईने सांगितलं तुला कळत नाही का इथं उठा. आपलं कोण आहे काय झोपले मस्त. ते सैनिकांना काही जातीच नाही. सिकंदर स्वतः तिथं आला त्याला हरवलं. उठा त्याला कोणतरी सांगितलं की मोठे साधे. त्याला वाटलं मग त्याला काहीतरी दिल्यानंतर हा हटेल. तर म्हणलं तुम्ही जरा बाजूला व्हा तुमच्यासाठी काही करू शकतो का मी असं त्याने का सिकंदरने विचारलं की तुमच्यासाठी मी काही करू शकतो का. याला वाटलं काहीतरी मागे काय मागू मग अख्खं जग जिंकलेलं म्हणलं काय मागेल ते देऊ आपण. तुम्ही मागेल ती इच्छा पूर्ण करू. तो म्हटलं तुझी जरी इच्छा असेल माझ्यासाठी करण्यासाठी तर एवढंच कर थोडा बाजूला सरक. ते कवळं ऊन येणार तुझ्या सावलीमुळे आडले. ते कवळं ऊन तुझ्या सावलीमुळे आडले तेवढं बाजूला झालं तर मला सुखाने त्याचा आनंद घेता येईल. इतकी निष्कांचन अवस्था असणं सिकंदराकडे आहे का. अख्खं जग मिळवलंय त्यानं. साधूकडे काही नाही परंतु तृप्त आहे. त्या कोण राजा आला काय रंग आला काय त्याच्याशी काही घेणं नाही. त्या सिकंदराची दुसरी गोष्ट सांगितली जाते की अजून एक त्याला एक फकड मार्ग भेटला. तो त्याला तिकडे घेऊन जायला निघाला. सिकंदर त्याला त्याची चर्चा चाललेला होता. तो मी जग जिंकले सगळं काय असं पडून राहतं म्हणला काहीतरी काम धंदा केला पाहिजे. नुसतं पडून राहण्यात काय जीवन आहे. तो म्हटलं मग काय करायचं. साधू म्हटलं काय नाही काही काम धंदा व्यापार व्यवसाय केला पाहिजे. म्हणलं त्याने काय होईल. म्हणलं तुम्हाला पैसे भेटेल संपत्ती भेटेल. मग काय होईल मला अजून ती संपत्ती भेटले का अजून तुम्ही त्याचा वापर करायचा. अजून एक जमीन 2 जमीन देश हा देश तो देश असून सगळे करायचं. म्हणलं मग त्याने काय होईल अजून श्रीमंत व्हायचं खूप श्रीमंत व्हायचं. मग त्याने काय होईल. त्या साधूने त्याला विचारलं तू कशासाठी करतो. तो म्हणला मी श्रीमंत होण्यासाठीच करते मला जग जिंकले. बरं म्हणे मग हा देश तो देश सगळे देश जिंकले. सगळे देश जिंकल्यानंतर काय करणार. म्हणलं काय नाही आरामात राहणार आरामात जीवन जगणार. तो म्हणला आरामातच जर राहायचंय आरामातच जर सगळं जगायचंय तर मग एवढं सगळं करण्याची गरज काय. हे मी पण आता आरामातच पडलोय पण इथे समजतंय गोष्ट सोडून द्या. मी काय सांगतोय की ज्या अविवेकी माणूस आहे त्याची मनोवृत्ती संसारात ऐहिक संसारातच गुर पडल्यामुळं त्याला स्वर्ग संसार आणि नरकाचीच प्राप्ती होते. याला परंतु आत्मसुखाचं दर्शन होत नाही. त्याची बुद्धी अविवेकी आहे दुर्बुद्धी आहे. त्याला आत्मसुखाचं दर्शन होत नाही. तो केवळ या संसारात गुर पडला जातो. इथं आपण थांबू. आजचं सत्र ह्या श्लोकाचा घोषवार असा आहे की भगवंत सांगत अर्जुनाला की व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा अनंताश बुद्धयो अव्यवसायिनाम. काय सांगतात की अर्जुना या निष्काम कर्मयोगामध्ये त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे निश्चित झालेली आहे. ती सद्बुद्धी आहे. कशात निश्चित झालेली आहे भगवत प्राप्ती. त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट एकच भगवत प्राप्ती. परंतु ज्याची बुद्धी मात्र वेगवेगळ्या ऐहिक संसारात गुरफटलेली आहे ती दुर्बुद्धी आहे. ती विकार पावते वेगवेगळ्या वासनांच्या जाळ्यात फसत जाते. ती दुर्बुद्धी आहे दुर्मती आहे. आणि त्या दुर्बुद्धीने आणि दुर्मतीने परिणाम काय होतो त्याला या संसारातल्या सुखदुःखांचा लाभ होतो परंतु आत्मसुखाची प्राप्ती मात्र त्याला होत नाही. याच्या पुढे चिंतन आपण पुढच्या वेळेस बघूया. 2 मुद्दे आपल्याला याच्यातून कळले की सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धीचा परिणाम भगवंताची प्राप्ती आहे. दुर्बुद्धीचा परिणाम दुःखाचीच प्राप्ती आहे अतृप्ततेची प्राप्ती आहे. त्याला आत्मसुख पूर्णत्व प्राप्त होत नाही.
मग आता आपण कुठल्या मार्गाने जायचं हा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला सद्बुद्धीनच जावं लागेल. ती सद्बुद्धी मिळवण्याकरता सत्संग आहे, ती सद्बुद्धी मिळवण्याकरता शास्त्र अध्ययन आहे, ती सद्बुद्धी मिळवण्याकरता संतांच्या वचनांचा आधार आहे, ती सद्बुद्धी मिळवण्याकरता सदाचार आहे. चांगले जीवन जगणं सदाचार. आचार म्हणजे जीवन जगणं, आचरण, बोलणं, खाणं, पिणं, चालणं, राहणं, आपल्या जीवनातला व्यवहार हा सगळा आचरणामध्ये येतो. तो अत्यंत महत्वाचा आहे की त्याने आपल्याला सद्बुद्धीची प्राप्ती होते. सद्बुद्धी म्हणजे काय? चांगली गोष्ट. हा, तिचं लक्ष काय सांगितलं मग याच्यात? भगवत प्राप्ती. भगवंत. तिची भगवत प्राप्तीचा उद्देश आहे, तिचं दुसरं काही उद्देश नाहीये. भगवंत तरी कुठे आहे? मग त्याची वेगळी कारणे मीमांसा करायला लागेल. भगवंत असं काही कुठे वैकुंठात, ब्रह्मलोकात पुराणांनी सांगितलं, परंतु तो खरा भगवंत जो वैकुंठात आहे त्याला वैकुंठातला शोधण्यापेक्षा जवळच्याला शोधलेलं बरं. तो आपल्या जवळ आहे, फार दूर नाहीये. शहाणा माणूस त्याला म्हटलं जातो जो जवळच आहे त्याला अगोदर भेटतो. लांबचा आहे नंतर बघूया, पहिले जवळच्याला तर भेटू. लक्षात येते ही सद्बुद्धी आहे. त्या आजचं चिंतन आपण थांबू. काय कोणाला कसं सांगता येईल आता हे समजलं आजच्या तुम्हाला काय काय समजलं थोडं 1-2 मिनिटं सांगायचं. आपण थांबू. विराजपासून सुरुवात करू. तुला काय समजलं आजच्या चिंतनातून? सद्बुद्धीने भगवंत प्राप्त होतं. जोरात. आणि दुर्बुद्धी असल्यानंतर ना आपलं दुःख हे तुला समजलं. मग आता तू काय निश्चय केला? तू काय आता तुझ्या जीवनात बदल घडवणार आहे त्यातून? जे दुर्बुद्धी वाईट काम असतात ना ते जे वाईट काम आहे, वाईट गोष्टी त्या काय करणार होता? बंद करणार, सोडून देणार. कॅमेरा पुढे गेला, उचलून गेला रे. नाही तसंच राहू दे, उचलून घे कॅमेरा. तू काय सांगशील आता कार्तिक? तू लेट आला पण तुला जितकं समजलं तिथपर्यंत तू काय सांगशील? काय याच्यातून तुला? मला एवढं समजलं की सद्बुद्धीने जर आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असेल तर आपण तोच मार्ग निवडला पाहिजे. आणि दुर्बुद्धीकडं वळले स्वतःचे मन नाही का कंट्रोल ठेवला पाहिजे. कंट्रोल ठेवलं पाहिजे की त्या दुर्मतीनं किंवा दुर्बुद्धीनं जे काही वेगवेगळ्या गोष्टी तिकडे त्यांचा विकारच होतो. मग आपण त्या साईडला वळायचंच नाही, आपण सद्बुद्धीकडेच गेलं पाहिजे. दुर्बुद्धीचा त्याग केला पाहिजे. त्याग केला पाहिजे. जो विकार वाईट वेगवेगळे विचार येतील त्यावेळेस आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? आपल्या बुद्धीचं ऐकलं पाहिजे, मनाचं नाही ऐकलं पाहिजे. मनाचा आणि बुद्धीचं चांगल्या वाईट कर्मामध्ये नेहमी 2 विचार प्रवाह निर्माण होतात. त्याच्यामध्ये जो चांगला विचार आहे तो बुद्धीचा असतो, कारण बुद्धी नेहमी निश्चयात्मक असते. बुद्धीचा निर्णय कधी जरतर मध्ये नसतो. बुद्धीचा निर्णय नेहमी हा स्थिर असतो. बुद्धीचा निर्णय हा स्थिर पक्का असतो. आपण जेव्हा निर्णय होतो ना तो बुद्धीचाच असतो. जोपर्यंत एखादी गोष्ट ठरत नाही तोपर्यंत सगळं चाललेलं असते मनामध्ये चाललेलं असतं. जेव्हा ते ठरतं तेव्हा ते बुद्धीत नव्हतं, मग ते मन गळून पडतं, मग बुद्धीच्या रीतीनं कार्य केलं जातं. म्हणून सद्बुद्धी नाही का निश्चय कर्म बुद्धीचे म्हटलं जातं. ह्या सगळ्या या आजच्या सत्रातून तुला हा झालं की आपल्याला आपण सद्बुद्धीने केलं पाहिजे. परंतु सद्बुद्धीचं लक्षण सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी मगाशी. काय आहे ते सद्बुद्धीचं लक्षण? सद्बुद्धी आपल्या विचाराने जर ठरवायला गेलं चांगलं काम करणं किंवा चांगलं राहणं, इथे लौकिक जगाच्या तुलनेनं सद्बुद्धी आहे किंवा चांगलं खरं बोलणं, व्यसन न करणं, मांसाहार न करणं, वाईट कर्म न करणं, दुसऱ्याची फसवणूक न करणं, अमुक जे काही चांगले लक्षण आहेत ती जगणं म्हणजे काय? सद्बुद्धी असं आपल्याला वाटतं आपल्या दृष्टीनं. पण संतांच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की सद्बुद्धीचं लक्षण काय आहे? तैसा ईश्वरा वाचुनी काही जे अनेक लानी नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. त्या सद्बुद्धीचं लक्षण काय सांगितलं? तिचं एकच उद्दिष्ट आहे. कुठलं? भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती. आता त्या भगवंताची प्राप्ती म्हणजे काय? वैकुंठात जाऊन त्याला शोधायचं का?
आतमध्ये. हा, निष्काम कर्म, निष्काम रीतीनं कर्म करणं, परंतु ते कर्म कशासाठी असतं? भगवत प्राप्तीसाठी. आणि ती भगवत प्राप्ती म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती, की जे दुर्मतीला, दुर्बुद्धी असलेल्या माणसाला मिळत नाही. हा त्यातून सिद्ध होतं, नाही का? तू काय सांगशील श्रीधर? आपले विचार नेहमी चांगले असले पाहिजे. चांगले विचार असतील तर भगवंताची प्राप्ती लवकर होते. आपले विचार नेहमी चांगले असले आणि वाईट विचार असतील तर आपले कुठलेच धैर्य पूर्ण होत नाही, आपल्याला कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही, मनाची तृप्ती होत नाही. मनाची मन आतृप्तच असतं ना. मग आपण म्हटलं की मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरवला तो चैतन्य. हरिपाठामध्ये म्हणतो की नाही आपण, ज्ञानेश्वर महाराजांचंच मत आहे, मनाच्या मागे जो जाईल तो फसला, तो तेथे गुंतला. गुंतला म्हणजे तिथंच फिरत राहिला, गुंतला, ठीक आहे ना. एखादा रानातलं जनावर आहे, ते त्याला काय, त्याला फास लावला जातो, काय म्हणतात त्याला आपण, वाघूर लावलं जातं, फास लावला जातो, त्याला काय म्हणतात दिलीप भाऊ, त्याला शिकार करायची एखाद्या शिकाऱ्याला, तो त्या जनावराला जर पकडायचा असेल, फास लावला जातो, जाळं लावलं जातं. जाळं की त्या प्राण्याला माहिती नसतं, तो काय जातो त्या ह्याच्या आमिषाने जातो खाण्याच्या. पक्षी पकडायची, तो हे काय करतो, पारधी दाणे टाकतो खाली आणि त्याच्यावरती जाळं ठेवलेलं असतं, की ते पक्षी तिथं आले तर तो अचानक तिकडून ती दोर कापणार, की त्या जाळं पडलं की ते पक्षी काय. तसं मन विषयांच्या जाळ्यामध्ये अडकलं की संपला काम, नाही का. तुझे काय म्हटला की आता आपण नेहमी चांगल्या विचारांनी जीवन जगलं पाहिजे. वाईट विचारांच्या मागे जाण्यात आपला घात आहे. आता चांगलं जीवन जगणं म्हणजे काय, हे बऱ्याच वेळा सांगतोय, आता सांगितलं होतं त्या रीतीने आपण जीवन जगणं. पण हे फक्त इथं सांगण्यापुरतं नसावं, याचा प्रॅक्टिकली जीवनात व्यवहारात आपल्या आलं पाहिजे. त्याची सुरुवात आपल्या बोलण्या चालण्या खाण्यापासून सुरुवात होते, लक्षात ठेवा. हे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत फक्त बोलाची चकडी बोलाचाची भात, जेवून या कोण तृप्त झाला. जे पंगत बसली, हो घ्या घ्या भात घ्या, भात घ्या, अहो कढी घ्या, कढी घ्या, गुलाबजाम घ्या, 2-2, वाढ आता खरं नाही, नाही घ्या घ्या, वाढले असं समजा, पोट भरून का. ताटात आलं तर पाहिजे का नको, ताटात आलं तर आपलं पोट का होईल, भरेल. तसे हे विचार जे आहेत ना, ते विचार फक्त आपण वाचले, ते विचार फक्त सांगितले, ह्यानं काम होईल का? त्यानं काम कधी होईल, जेव्हा ते आपण आपल्या जीवनात आचरणात आणू त्यावेळेस. आता दिलीप भाऊ, तुमचं कसं काय मत आहे या गोष्टींवरती? तुम्हाला काय समजलं किंवा तुम्ही काय काय सांगू शकता आपल्या चिंतनाचं? सद्बुद्धीप्रमाणे वागलं तर देवाची भगवंताची प्राप्ती होईल. आणि आपण कोणतेही काम करताना कोणतेही अपेक्षा नाही ठेवायची, अपेक्षा ठेवायची. आणि जसं दिवा असतो त्याची वात जशी बारीक म्हणजे अंधारात प्रकाश देतो, तसे आपण सद्बुद्धी म्हणजे दिवा बारीक असतो. जसं पहिलं उदाहरण सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी की जैसी दीपकडे का धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये. दिव्याची वात छोटी असते परंतु ती प्रकाश अख्खं खोलीभर देते, घरभर देते. आहे छोटीशीच पण तिचा प्रकाश फार मोठा आहे. तसं आपली ही सद्बुद्धी जी आहे त्या वातीप्रमाणे थोडी जरी असली आपल्याकडे तरी पण ती आपल्या जीवनाला प्रकाशमान करणारी आहे. त्या दिव्याला विझवायचं नाही. खूप चांगलं, छान. थांबायचं मग आता. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ दोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मानली आळी. अनवरत मंडळी भेटू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे हलांचल, मार्दंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो.
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होन तिही लोकी भुजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये शिशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो आहो एकदान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय।